नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का, असा सवाल आता नितेश राणेंनी केला। तर पर्यावरण प्रेमी ईद वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाही। तपोवनातील वृक्षतोडीवरून नितेश राणे यांनी ही टीका केली आहे। मात्र यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय। पाहूया। नाशिकच्या तपोवनातल्या झाडांच्या मुद्द्यात भाजपचे मंत्री नितेश राणेंनी हिंदू मुसलमान वादाची एंट्री केली आहे। ऐतिहासिक तपोवनातल्या झाडांचा मुद्दा मुख्यमंत्री पदावर असलेल्या नितेश राणेंनी ईदच्या बकरींशी जोडलाय। नाशिकच्या तपोवनात कुंभमेळ्यासाठी साधुग्राम बनवण्यासाठी झाडं तोडली जाणार आहेत। पर्यावरणवादी रोज इकडे विविध आंदोलनं करतात। कलाकार, नेते, विविध संघटना झाडांना मिठ्या मारत आंदोलन करतात। नितेश राणेंनी यावर सवाल उपस्थित केलेत। ईदला पर्यावरणवादी बकरीला मिठ्या मारतात का, असा अजब सवाल नितेश राणेंनी केलाय। आता जसं झाडाला मिठी मारताय चांगली गोष्ट आहे, झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर मुद्दा आहे। पण जसं झाडाला मिठी मारतायत तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही। मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही, परंतु असे भडक स्टेटमेंट करून वातावरणामध्ये आणखीन बिघडेल कशी, हा त्यांचा प्रयत्न आहे। हे तेच तपोवन आहे जिथे वनवासाच्या वेळेला राम सीतेनं वास्तव्य केलं। त्याच तपोवनात साधूंच्या राहण्यासाठी सरकार झाडं तोडू पाहतंय। वनातली तपश्चर्या म्हणून तप आणि वन या नावानं जे तपोवन बनलं, जी झाडं आणि पर्यावरणाच्या सानिध्यात राम सीता लक्ष्मणानं कुटीमध्ये राहून तप केलं, त्याच तपोवनात सरकार साधूंच्या निवासासाठी झाडं तोडून साधुग्राम करणार आहे। भाजप वगळता सत्तेमधील दोन पक्ष तपोवनातल्या वृक्षतोडीला विरोध दर्शवतात। मात्र हा विरोध आहे की मग आगामी नाशिक पालिका निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्यासाठीचा नवा मुद्दा, असाही प्रश्न नाशिककरांना पडलाय। बकरी काय ऑक्सिजन देते का हो? तुम्हाला एवढी बकरीचं पडलं, हे झाड आहे ना, हे ऑक्सिजन देतं। कुठे चाललात तुम्ही ते बकरीपर्यंत घेऊन? असे जर मंत्रिमंडळात मंत्री असतील तर हा महाराष्ट्र उजाडच बनेल।